होर्मुझ सामुद्रधुनी खुली करायला सुरुवात झालेली आहे। इराणनं पेरलेले सुरुंग शोधण्यासाठी अमेरिकेनं मोहीम हाती घेतली आहे। अमेरिकेच्या विनाशकांनी सामुद्रधुनी ओलांडली आहे। सर्व सामुद्र सुरुंग नष्ट केल्याची खातरजमा करण्यासाठी ही मोहीम त्यांनी हाती घेतली आहे। युद्ध समाप्तीसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करावी ही अमेरिकेची इराणसमोर प्रमुख अट आहे। मात्र युद्ध झाल्यानंतर इराणनं ती बंद करण्यासाठी सामुद्री सुरुंग सुद्धा पेरलेले होते। आता हे सुरुंग शोधण्याचं मोठं काम अमेरिकेनं हाती घेतलेलं आहे आणि त्याच्या 2 विनाशकांनी या संपूर्ण सामुद्रधुनीमध्ये शोध मोहीम राबवलेली आहे आणि हे सगळे सुरुंग नष्ट केले। अमेरिकेच्या सेंटकॉमनं 2 महत्त्वाच्या नेव्हल डिस्ट्रॉयर या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये डिमायनिंगसाठी म्हणजेच सागरी सुरुंग हटवण्यासाठी त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि याच्या माध्यमातून इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीमधला संघर्ष वाढतो का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। नक्कीच या प्रकारच्या चर्चा फिसकटल्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही चर्चा होतात का पुन्हा एकदा अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण होतं हे सगळं पाहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे आणि याच अनुषंगानं जग सुद्धा मोठ्या अपेक्षेनं या चर्चेकडे त्या ठिकाणी पाहत होतं आणि भविष्यामध्ये कशा घटना घडणार आहेत हे सुद्धा आता जग एक अत्यंत आतुरतेने त्या ठिकाणी पाहत आहे।